मुंढवा जमीन प्रकरणात जो अहवाल आला त्या अहवालात जे फाइंडिंग्स आहेत समितीचे त्यात प्रथमतः अमेडिया कंपनी ही जी घेणारी होती ती दोषी आहे असं सरळ सरळ त्या समितीच्या अहवालात नमूद आहे. हे मी मुद्दाम पहिलं का घेतेय कारण काही माध्यमांनी त्याचं इंटरप्रिटेशन उलटं केलंय. काही म्हणाले दोषी नाहीये, काही म्हणे क्लीन चिट आहे, काही माध्यमांनी अंशतः दोषी आहेत असं म्हटलंय. तर त्याच्यात समितीचे फाइंडिंग्स असे आहेत की आम्हाला ते दोषी आढळतात, पण ही बाब फौजदारी असल्यामुळे हा अहवाल आता आम्ही योग्य त्या डिपार्टमेंटकडे पाठवणार, म्हणजे होमकडे पाठवणार, इंडस्ट्रीजकडे पाठवणार, रेव्हेन्यूकडे पाठवणार आणि फौजदारी कारवाई जी आहे ती होम डिपार्टमेंटकडनं अपेक्षित आहे. इन शॉर्ट फडणवीसांकडनं ही आता अपेक्षित आहे असं या अहवालात लिहिलेलं आहे. तर मी मुद्दाम अमुक अमुक त्याच्यातले भाग हे मुद्दाम प्रेक्षकांसाठी वाचून दाखवते. सर्वप्रथम चौकशी समिती हे स्पष्टपणे नमूद करू इच्छिते की सदर प्रकरणामध्ये शासकीय जमिनीचे नियमबाह्य पद्धतीने हस्तांतरण करण्याची खरेदी दस्त नोंदवण्यात आला आहे आणि ही बाब अतिशय गंभीर आहे. या गंभीर अनियमिततेसाठी विक्री करणारे, खरेदी करणारे म्हणजे अमेडिया कंपनी म्हणजेच पार्थ पवार आणि अंशतः त्याच्यात मी खरं म्हणेन दिग्विजय पाटील आहेत. तर खरेदी करणारे व अशा बेकायदेशीर नियमबाह्य खरेदी दस्तांचे नोंदणी करणारे महसूल, मुद्रांक व नोंदणी विभागाचे अधिकारी हे निश्चितपणे जबाबदार आहेत. निश्चितपणे जबाबदार आहेत म्हणजे याच्यात देणारी शीतल आहे, घेणारी अमेडिया आहे आणि त्याच्यात इतर सगळ्या विभागाचे लोक दोषी ते निश्चितपणे जबाबदार आहेत असे समितीचे स्पष्ट मत आहे. हे मुद्दाम लोकांना सांगणं गरजेचं आहे. आता याच्यात असंही लिहिलंय की शीतल तेजवाणी, पॅरामाउंट खरेदी करणारे अमेडिया यांच्यातर्फे दिग्विजय अमरसिंग पाटील तसेच रवींद्र तारू, सूर्यकांत देवळे, अमुक 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 ती सगळी त्यांनी माहिती दिली आहे. ह्याच्यात समितीतर्फे चौकशी सुरू असताना जबाबदार असणाऱ्या आणखी काही व्यक्तीचा समावेश दखल गुन्ह्यांमध्ये करण्यात यावा अशा प्रकारचं निवेदन समितीस प्राप्त झाले, जे समितीला मी दिलं होतं माझ्यातर्फे. कारण प्रत्येक ठिकाणी एकच नाव येत होतं, दिग्विजय पाटील, दिग्विजय पाटील. तर याच्यात पार्थ पवारचं नाव आणणं, त्याचा समावेश करणं गरजेचं आहे. हे जे मी त्यांच्या पुढे मांडणी केली होती त्याच्यावर आता समितीने ते सुद्धा याच्यात त्यांनी दखल घेतलेली आहे. प्रस्तुत प्रकरणी चौकशी करत असताना जमीन, महसूल, मुद्रांक, शुल्क, हानी झाली, दिवाणी स्वरूपाच्या बाबींना अनुषंगाने चौकशी केलेली आहे. याच्यात आता महत्वाचं येतंय, कुल मुक्त्यार पत्रधारक श्रीमती शीतल तेजवाणी व खरेदी करणारे अमेडिया एंटरप्राइजेस LLP तर्फे दिग्विजय पाटील. म्हणजे पहिलं त्याच्यात अमेडिया एंटरप्राइजेस LLP हे येतं. तर LLP मध्ये आता याच्या पुढच्या पानावर तर सरळ सरळ त्यांनी पार्थ पवारचं नाव देखील घेतलेलं आहे. तर आता जर कोणी त्यांना वाचवलं पार्थ पवारला तर ते फक्त मुख्यमंत्री वाचवत आहेत असंच त्याच्यातनं सिद्ध होईल. आत्ताच्या घटकेला जे समितीचा अहवाल आहे त्याच्यात पार्थ पवार, अमेडिया कंपनी हे सरळ सरळ जबाबदार आहेत असं समितीने त्यांच्या अहवालात म्हटलेलं आहे. एकदा नाही अनेकदा म्हटलेलं आहे. आता याच्यात असं दिलंय की अमेडिया LLP मध्ये असणाऱ्या इतर इतर म्हणजे कोण आहे, अजून एकच आहे पार्थ पवार, भागीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा असे निवेदन समिती समोर करण्यात आले. ते फक्त एकमेव मी केले होते. त्या अनुषंगाने समिती स्पष्ट करू इच्छिते की अमेडिया एंटरप्राइजेस LLP चे आर्थिक स्थितीबाबत भाष्य करणे हे समितीच्या चौकशीच्या कार्यक्षेत्रात दिसून येत नसून पोलिसांच्या तपासाचा भाग आहे. म्हणजे फडणवीसांच्या तपासाचा भाग आहे, कारण गृह मंत्रालय त्यांच्याकडे. अशोक गायकवाड 271
या लोकांतर्फे कुलमुखत्यार पत्र श्रीमती शीतल तेजवाणी यांनी श्री पार्थ पवार यांचं नाव घातलेलं आहे तिथे, श्री पार्थ पवार यांना नोटराइज्ड कुलमुखत्यार पत्र दिलेलं आहे. जे मी मागे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं होतं की पार्थ पवारला शीतल तेजवानींनी नोटराइज्ड डॉक्युमेंट करून याचा सगळा जो पॉवर ऑफ अटॉर्नी दिली होती, ज्याला कुलमुखत्यार पत्र म्हटलं जातं, हे सरळ सरळ दिलेलं आहे. तर त्याचं तिथे नमूद करण्यात आलेलं आहे की शीतल तेजवाणी यांनी पार्थ पवार यांना नोटराइज्ड कुलमुखत्यार पत्र दिलेले आहे. शासकीय जमिनीबाबत कुलमुखत्यार पत्र करणे हे बेकायदेशीर व चुकीचे आहेत, सबब फौजदारी स्वरूपाचे आहे. आता याच्यात सरळ सरळ दिलंय की हे सबब फौजदारी स्वरूपाचे आहे. मग याच्यावर फौजदारी कारवाई ही झाली पाहिजे. पहिलं तर त्या FIR मध्ये नाव ताबडतोब घालणं गरजेचं आहे. पण ते घालणार कोण? ही समिती घालू शकत नाही. पण हे चुकीचं आहे, त्यांचं नाव घातलं गेलं पाहिजे. हे या अहवालात सरळ सरळ मी तुम्हाला सांगते, पान नंबर 183 वर नमूद आहे. प्रत्येक माध्यमांनी ते दाखवावं लोकांना. त्याला मी हे सर्कल करून हवं असेल तर सगळ्या माध्यमांना देते. पार्थ पवार, मी पुन्हा एकदा वाचते. अशोक गायकवाड यांच्यातर्फे कुलमुखत्यार पत्रधारक श्रीमती शीतल तेजवाणी यांनी पार्थ पवार यांना नोटराइज्ड कुलमुखत्यार पत्र दिलेले आहे. शासकीय जमिनीबाबत कुलमुखत्यार पत्र करणे हे बेकायदेशीर व चुकीचे आहे, सबब फौजदारी स्वरूपाचे आहे. शासकीय जमिनीच्या अवैध विक्रीच्या अनुषंगाने खरेदीच्या दस्तात नमूद असलेल्या व्यक्तीच्या विरोधात, आता हे ऐका, त्याच्या व्यक्तीच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये 2 गुन्हे करण्यात आले. उपरोक्त नमूद करण्यात आलेल्या कुलमुखत्यार पत्रात हे प्रकरणातील नमूद शासकीय जागेसाठीच करण्यात आलेले दिसून येत आहे. पोलीस स्टेशनमध्ये दाखल दोन्ही गुन्ह्यांच्या तपासादरम्यान हे देखील पोलिसाचा तपासाचा भाग आहे. आता याच्यात सरळ सरळ दिलंय की त्या तपासाच्या भागात हे कुलमुखत्यार पत्र पण आलं पाहिजे. कारण हे मी स्वतः जाऊन पोलीस डिपार्टमेंटला पण दिलंय, EOW ला दिलंय, CP पुण्यांना दिलंय आणि या समितीकडे दिलं होतं. तर हा सुद्धा त्याच्या तपासातला भाग आहे. हे बेकायदेशीर आहे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे. म्हणजे इन शॉर्ट पार्थ पवार त्याच्यात तितकेच दोषी आहेत, किंबहुना दिग्विजय पाटील हे फक्त एक्झिक्युशन करत होते. 1% भागीदारी आहे त्यांची कंपनीत. त्यामुळे 99% जे भागीदार आहेत पार्थ पवार, त्यांच्यावर हे सरळ सरळ ओढलेले ताशेरे आहेत. ते सौम्य भाषेत त्यांना ओढायला लागतात म्हणून ते सौम्य भाषेत आहेत. पण जसं मी म्हटलं होतं, कोणी त्यांना क्लीन चिट देऊ शकतच नाही. हा फॅक्ट आहे आणि आता हे समोर आले. याच्या पुढे प्रस्तुत प्रकरणात अनियमितता झाली किंवा कसे याबाबत चौकशी करणे हा त्यांनी एक वेगळा मुद्दा घेतलाय सरळ सरळ. आणि त्या मुद्द्यात दिलंय की या प्रकरणात खालील प्रमाणे गंभीर अनियमितता, नियमबाह्य बाबी आढळून आलेल्या आहेत. तर हे सरळ सरळ एकदा नाही, प्रत्येक ठिकाणी. आता त्यांनी पॉइंट नंबर 9(1) त्याच्या जमिनी खरेदी करणारे सदर जमीन शासकीय असल्याने सदर जागेची खरेदी कोणताही अधिकार नाही हे स्पष्टपणे माहिती असताना देखील अमेडिया एंटरप्राइजेस LLP तर्फे दिग्विजय पाटील यांनी सदर जागेचे व्यवहार केले हे अत्यंत गंभीर असून ते नियमबाह्य कृती असल्याचे स्पष्ट केले जाते. हा 9.1.3 वर आहे. हे सुद्धा आपण नक्कीच बघा आणि माध्यमांनी ते दाखवावं अशी विनंती. परत 9.2.1 वर जमीन विक्री करणारे आहेत, त्यांच्यावर काय काय आहेत आणि कोणी सामील असतील तर त्यांच्यावरही फौजदारी झाली पाहिजे अशी मांडणी केली आहे. हे पान नंबर 192 वर आहे. आणि जमिनी खरेदी करणारे याच्यात पॉइंट नंबर 9.2(ब) याच्यात असं दिलंय की सदर जमीन शासकीय असल्याने
व सदर जमिनीचा खरेदीचा कोणताही अधिकार नाही हे स्पष्टपणे माहिती असताना अमेडिया एंटरप्राइजेस तर्फे दिग्विजय पाटील यांनी सदरच्या जागेचा व्यवहार केला आहे हे अत्यंत गंभीर बाब असून नियमबाह्य कृती केल्याचे स्पष्ट होत आहे आणि त्यासाठी ते जबाबदार असतील. म्हणजे अमेडिया एंटरप्राइजेस LLP, दिग्विजय पाटील आणि त्यांचे इतर हे त्याला जबाबदार असतील. कारण रेझोल्युशन पास करून हे फक्त एक्झिक्युशन त्यांनी करावं. म्हणजे पार्थ पवारनी एक्झिक्यूट हे फक्त डॉक्युमेंटेशन करण्याचे अधिकार दिग्विजयला दिले होते. त्यामुळे LLP वर जसं मी म्हटलं होतं माझ्या मागच्या पत्रकार परिषदेत सुद्धा लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप जे ऍक्ट आहे त्याच्यात असं दिलंय की कुठल्याही क्रिमिनल ऍक्ट जर झाली कंपनीकडनं तर त्याला लायबल इनडेफिनेट म्हणजे दोन्ही पार्टनर्स जे आहेत ते लायबल असतात. जितकं ज्याची भागीदारी त्याप्रमाणे त्यांची लायबिलिटी ठरली जाते. तर आत्ताच्या घटनेला 99% जे नाव आहे ते पार्थ पवारचं आहे. त्यामुळे त्याच्यात दोषी हे पार्थ पवार आहे. आता त्याच्यात पुढे असंही दिलंय की अमेडिया LLP यांनी शासकीय जमीन खरेदी करणे हा कोणता हेतू नव्हता. मला ऍक्च्युली हे लाईटमुळे नीट वाचता येत नाहीये. यांना शासकीय जमीन खरेदी करणे किंवा कोणताही हेतू नव्हता व जमीन विक्री करणारे कुलमुखत्यारपत्र शीतल तेजवाणी त्यांच्यावर विसंबून याच्यात त्यांनी काय म्हटलंय की आमच्याकडे जेव्हा दिग्विजय पाटील आले त्यांचं असं म्हणणं होतं की आमचा तसा काही हेतू नव्हता. शीतल तेजवाणींनी आम्हाला मिसगाईड करून आम्हाला ही जमीन थोपवली वगैरे वगैरे वगैरे. हे कम्प्लीट चुकीचं आहे असं देखील याच्यात नमूद आहे. तर त्याच्यात हा दस्तावेज रद्द करण्यात यावा आणि त्यासाठी आम्ही मागणी केली आहे असं दिग्विजय पाटलांनी मांडलं होतं. पण याच्यात देखील असंच म्हटलंय पुन्हा एकदा तर 9.2.5 या मुद्द्यात की ही सबब बाब ही फौजदारी स्वरूपाची आहे. तर एकदा नाही असंख्य वेळा या अहवालात लिहिलेलं आहे की ही बाब दिवाणी न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात आहे. नियमबाह्य कृतीस अमेडिया एंटरप्राइजेस LLP तर्फे दिग्विजय पाटील हे देखील जबाबदार ठरतात असं सगळं या अहवालात लिहिलेलं आहे. त्याच्यात पार्थ पवारचं जी मी पॉवर ऑफ अटॉर्नी दाखवली होती की नोटराइज्ड होती, प्रत्येक पानावर पार्थची सही होती, त्याच्यावर पार्थचा फोटो होता, स्टॅम्प होता, विटनेस होता, नोटरी होतं. तो कुल मुखत्यार पत्र सुद्धा या अहवालात नमूद आहे. एवढंच नाही, माझी जी मागच्या वेळेस मागणी होती की एक श्वेतपत्रिका काढण्यात यावी की जितक्या जमिनी 2000 ते 2025 मध्ये सरकारी जमिनी, मंदिराच्या जमिनी, वतनाच्या अशा असतील सगळ्या जमिनींचं एक श्वेतपत्रिका काढायची. तर आत्ताच्या घटनेला याच्यात असं नमूद आहे की सगळ्या शासकीय जमिनींची चौकशी येत्या 6 महिन्यात करून त्याचा अहवाल महसूल विभागाच्या पोर्टलवर टाकण्यात यावा असं देखील याच्यात नमूद आहे. त्यामुळे आत्ताच्या घटनेला मला असं वाटतं की त्यांच्या लिमिटेड एकतर पॉलिटिकल प्रेशर, दुसरं मुख्यमंत्र्यांचं त्यांचं वेगळं राजकारणाचं प्रेशर आणि हे सगळं असताना सुद्धा याच्यात सरळ एस्टॅब्लिश होतं की हे बेकायदेशीर झालं कृत्य आहे. याची चौकशी झाली पाहिजे, फौजदारी स्वरूपाची आहे. तर आता याच्यात जर चौकशी झाली नाही पुढे तर ती फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळे होणार नाही. तर मला याच्या पुढची जबाबदारी ही मी सरळ मुख्यमंत्र्यांवर टाकतेय. याच्या पुढे जर कारवाई केली नाही, त्यांना पाठीशी घातलं तर तुम्ही राजकारणासाठी महाराष्ट्र सरकारच्या जमिनीला सुद्धा या अशा लोकांच्या घशात घालण्याचं जर तुम्ही ठरवत असाल तर हे खपवून घेतलं जाणार नाही. आता पुढे जाण्यापूर्वी याच्याशी संबंधित एक प्रश्न की साधारणतः अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी कुठल्या पद्धतीची शिक्षा असते, काय शिक्षा होणं अपेक्षित आहे याच्यात? तर याच्यात कसं असतं, जसं मी याची मांडणी सुद्धा मी 4 सबमिशन्स केले होते खारगे समिती पुढे आणि ते चारीची कॉपी मी CP पुण्यांना जाऊन दिली होती. EOWला त्याचे सगळे कागदपत्र, त्यांच्या कंपनीचे कागदपत्र दिले होते. खरं कसं असतं की एखाद्या व्यक्तीने जर अशी जमीन, सरकारी जमीन लाटण्याचा प्रयत्न केला तर खरं तर
त्याची जी जबाबदारी असते ती कोणी अधिकारी ठरवू शकत नाही. त्याच्यात कोर्टात पिटिशन व्हावं लागतं. खरं तर हे रेव्हेन्यू किंवा डिपार्टमेंटनी किंवा पोलीस डिपार्टमेंटकडनं याच्यावर न्यायालयात गेले पाहिजेत. ते कलेक्टर न्यायालयात जाऊ शकतात. पण आता ज्या घटनेला आपण बघतोय कलेक्टरनी फक्त हा ट्रान्झॅक्शन रद्द होण्यापुरतं त्यांनी ॲप्लिकेशन केलंय. त्याच्यावर माझं आणि त्यांचं खरोखर ऑलमोस्ट भांडण झालं की तुम्ही याची रद्द करा, ते रद्द होईल, ते 21 कोटी द्या, ते देतील, पण म्हणजे याच्या पुढे काहीच होणार नाही का? तर ते म्हणतात नाही, ते आम्ही कसं डिसाईड करणार. तर खरं ते डिसाईड करण्यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे कोर्टात पिटिशन करून ज्युडिशियल, कारण त्याच्यात क्रिमिनल लायबिलिटी जी आहे ती क्रिमिनल लायबिलिटी डिटर्मिन करण्यासाठी फक्त न्यायालयच ते करू शकतं. कारण याच्यात साधं नाही आहे, याच्यात फोर्जरी आहे, मनी लॉन्ड्रिंग आहे. याच्यात मनी लॉन्ड्रिंग आताच्या घटनेला जरी पेपरवर नसेल तरी याच्या मागे कोण कोण होतं, याच्या मागे अधिकारी कसे फिरले. जसं मी मागे सांगितलं होतं, संतोष हिंगणे हे स्वतः अधिकारी असून पारच्या घरी गेले होते, त्यांना तिथे बोलून घेण्यात आलं होतं. या सगळ्या गोष्टी मी त्यांचं लोकेशन सकट व्हॉट्सॲप चॅट मी दाखवलं होतं. तर हे सगळं जे होतं अतिशय म्हणजे काय बोलायचं कळत नाहीये. पण अहवाल जो त्यांना देता येत होता तर खारगे समितीने तो अहवाल जितका होईल त्यांच्याकडनं पूर्ण प्रयत्न केलाय. पण पार्थ पवारचं नाव फक्त एकदाच घातलंय, हे मला दुःख होत आहे. त्याच्यात सगळीकडे त्याच्यात तर्फे दिग्विजय पाटील न येता फक्त अमेडिया एंटरप्राइजेस LLP इतकंच येणं अपेक्षित होतं, असं माझं म्हणणं आहे. अमेडिया कंपनीला दोषी ठरवलं आहे, पण यामध्ये पार्थ पवार देखील भागीदार आहे, तरी देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाहीये. आपण पाहिलं तर याआधी अनेक असे संदर्भ आहेत की कंपनीवरती दोषी असेल तर त्या मालकांवरती देखील गुन्हा दाखल होतो. जसं मी तेच म्हटलं ना, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपमध्ये गुन्हा हा अनलिमिटेड असतो. आता याच्यात एक्झिक्यूट करण्यासाठी जे रेझोल्युशन होतं ते देणारे पार्थ पवार होते, 99% भागीदार ते होते. आता जर मला कोणी माझ्या ऑफिसनी सही करायला सांगितलं, मला तसा अधिकार दिला, तर मी सही केली, याचा अर्थ ते पूर्ण जे त्याचे बेनिफिट आहेत ते मला मिळणार नाही आहेत, ते माझ्या कंपनीला मिळतात. त्यामुळे दिग्विजय पाटीलला म्हणणं हे देखील चुकीचं होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.